हॅलो, नमस्कार मित्रांनो. आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट नंबर फर्स्ट मधले काही प्रश्न घेणार आहोत. त्या प्रश्नाचे सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्यवस्थित बघा. कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला 1-2 प्रश्न स्वतः सॉल्व्ह करता आल्या पाहिजे. मी किती दिवस प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करून देणार आहे. बोर्डात तर तुम्हा लोकांनाच बसणे आहे, तुम्हा लोकांनाच सॉल्व्ह करणे आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चांगल्या पद्धतीने बघा, जेणेकरून तुम्हा लोकांना चांगल्या पद्धतीने समजेल. ठीक आहे, चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रॉब्लेम सेट नंबर वन. प्रॉब्लेम सेट नंबर वन का बरं घेण्यात येते? कारण की आपला पहिला चॅप्टर जो आहे प्रॉब्लेम सेट नंबर 1.1 टू प्रॉब्लेम सेट नंबर 1.5 पर्यंत पूर्ण चॅप्टरचे व्हिडिओ झालेले आहे. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. मग प्रॉब्लेम सेट नंबर वनला इग्नोर करता येणार नाही, कारण बोर्ड जो आहे, महाराष्ट्र बोर्ड जो आहे, तो काही काही एक्झाम्पल बोर्डामध्ये प्रॉब्लेम सेट नंबर मधले सुद्धा तो विचारतो. म्हणून प्रॉब्लेम सेटला इग्नोर करता येणार नाही. तर प्रॉब्लेम सेट मधले सुद्धा पहिला क्वेश्चन जो आहे तो कालच्या त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये झालेला आहे. तिथं फक्त चूज द करेक्ट ऑप्शन होता. 5 क्वेश्चन होते, 5ही क्वेश्चन मी सॉल्व्ह करून दिलेले आहे. आजच्या प्रॉब्लेम सेट नंबरमध्ये क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3 सॉल्व्ह करणार आहोत. क्वेश्चन 3 मध्ये 5 एक्झाम्पल आहेत. क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 2x मायनस 6y इज इक्वल टू 3 हा आहे. आणि तिसरा क्वेश्चन हा सायमल्टेनियस इक्वेशनने ग्राफिकली सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 2 काय म्हणते? कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 2x मायनस 6y इज इक्वल टू 3 हा जो आहे इज इक्वल टू 3. ठीक आहे, आन्सर म्हणजे आपल्याला हे फिल इन द ब्लँक भरायचे. त्यासाठी काय करावं लागेल? फिल इन द ब्लँक जरी भरायचं असले तरी आपण अंदाजी लिहू शकत नाही. त्यासाठी आपल्याला सॉल्व्ह करणेच आहे. भलाही वाटलं तर कंप्लेंट द टेबल म्हणत आहे, त्यामुळे आपल्याला मध्ये फक्त टेबल कम्प्लीट करायचं आहे. पण याचं जो सोल्युशन तुम्ही करणार आहे, एक्झॅक्ट करेक्ट आन्सर जो काढणार आहे तो रफ मध्ये काढायचा. ठीक आहे, म्हणजे बोर्डामध्ये जर हा क्वेश्चन आला तर सांगत आहे, डायरेक्ट कंप्लीट टेबल करायचं, पण जो काही सोल्युशन आहे तो सोल्युशन रफ मध्ये करायचा. तर आता आपण याला सॉल्व्ह करूया. ऑलरेडी इथं एक इक्वेशन दिलेलं आहे, 2x मायनस 6y इज इक्वल टू 3 हा इक्वेशन आहे. या इक्वेशनला पकडून आपल्याला सर्व बॉक्स भरायचे आहे. ठीक आहे, आता 2x मायनस 6y इज इक्वल टू 3 याच्यामध्ये ऑलरेडी x ची व्हॅल्यू दिलेली आहे. आपल्याला या y ची व्हॅल्यू काढायची आहे. ही व्हॅल्यू दिली हे काढायची, ही व्हॅल्यू दिली हे काढायची. हे आणि हे असं काढल्या जात नाही. ठीक आहे, एक्स मायनस 5 आहे तर हा एक्स किती असेल असे निघणार नाही, व्हर्टिकली काढावं लागणार आहे. ठीक आहे, हा जो इक्वेशन आहे 2x मायनस 6 इथं ॲज इट इज लिहूया आपण. ठीक आहे, इथं ॲज इट इज लिहिल्यानंतर एक्स ची व्हॅल्यू -5 दिलेली आहे ऑलरेडी. एक्स इज इक्वल टू -5 गिवन आहे, मी आपल्या घरून घेतलेली नाही आहे, हे गिवन आहे. त्यानंतर हा जो इक्वेशन आहे तो ॲज इट इज खाली लिहूया. सबस्टिट्यूशन एक्स इज इक्वल टू -5 इन इक्वेशन एकच असल्यामुळे इक्वेशन नंबर 1, 2, 3 असं काही लिहिणार नाही आपण. सबस्टिट्यूट म्हणा, पुट द व्हॅल्यू, प्लेस द व्हॅल्यू. ठीक आहे, एक्स इज इक्वल टू -5 इन इक्वेशन. या इक्वेशन मध्ये एक्स ची व्हॅल्यू -5 पुट करायची. ठीक आहे, सबस्टिट्यूट करायची. तर हा इक्वेशन ॲज इट इज लिहिला. त्याच्यामध्ये हे जे 2 आहे, 2x म्हणजे 2 इंटू एक्स, त्यामुळे 2 ब्रॅकेट म्हणजे एक्स मल्टिप्लिकेशन होते. 2 इंटू एक्स इज इक्वल टू -5 मायनस मायनस ॲज इट इज आहे 6y इज इक्वल टू 3, 6y इज इक्वल टू 3 ॲज इट इज आहे. त्यानंतर 2 5 10, परंतु मायनस प्लस 5 मायनस मध्ये आहे, प्लस 2 प्लस मध्ये आहे, तर मायनस प्लस मायनस, त्यामुळे -10 -6y इज इक्वल टू 3 ॲज इट इज राहील. -6y इज इक्वल टू 3 ॲज इट इज आहे. त्यानंतर -6y हे ॲज इट इज राहतील. -6y इज इक्वल टू 3 ॲज इट इज आहे. -6y इज इक्वल टू 3 ॲज इट इज आहे. लेफ्ट हँड साईड हा जो 10 होता हा मायनस मध्ये होता, तो राईट हँड साईड मध्ये जाईल, त्यावेळेस तो +10 होईल. ठीक आहे, त्यानंतर -6y इज इक्वल टू 3 -6y इज इक्वल टू ॲज इट इज राहील.
10 + 3 13, त्यानंतर मायनस वाय, त्यानंतर वाय ॲज इट इज राहील इज इक्वल टू ॲज इट इज 13 ॲज इट इज 6 -6 वाय म्हणजेच -6 इंटू वाय आहे. त्यामुळे लेफ्ट हँड साईड हा -6 इंटूमध्ये होता, त्यामुळे तो राईट हँड साईडला लेफ्टमध्ये जाणार, सॉरी राईट हँड साईडला डिवाइडमध्ये जाणार. ठीक आहे, राईट हँड साईडला सॉरी लेफ्ट हँड साईडला तो मायनसमध्ये होता, त्यामुळे तो राईट हँड साईडला लेफ्ट हँड साईडला तो मल्टिप्लिकेशन मध्ये होता, त्यामुळे तो राईट हँड साईडला हा डिव्हिजन मध्ये जाणार. त्यानंतर वायची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, वायची व्हॅल्यू मिळाली वाय इज इक्वल टू 13 अपॉन -6. ठीक आहे, म्हणजे इथं व्हॅल्यू येईल 13 अपॉन -6. एक फिलिंगचा ब्लँक भरला. हीच व्हॅल्यू इथे लिहिली जाते, मग ते मी नंतर सांगणारच आहे. आता याची व्हॅल्यू फाइंड आउट करू. याची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण नेक्स्ट पेजवर जाऊ. हा जो इक्वेशन आहे 2x - 6y = 3, हा ॲज इट इज दुसऱ्या पेजवर ॲज इट इज राहील. आणि इथे एक्सची व्हॅल्यू जी दिली आहे ती एक्सची व्हॅल्यू सॉरी इथं जे वायची व्हॅल्यू दिली आहे ती 0 आहे, ते आपण सबस्टिट्यूट करू. ठीक आहे, हे बघा वायची व्हॅल्यू मिळाली 13 अपॉन -6, वायची व्हॅल्यू मिळाली 13 अपॉन -6. मग इथं एक्स वाय आहे ते ॲज इट इज व्हॅल्यू राहणार. एक्सची व्हॅल्यू -5 होती, मी इथं मायनस घेण्यात नाही आला, इथं मायनस पाहिजे. ठीक आहे, -5 पाहिजे होता, -5 हे झाली एक्सची व्हॅल्यू. वायची व्हॅल्यू आहे 13 -6 किंवा -13 अपॉन 6 असे जमते, -13 अपॉन 6 असं पण लिहिता येते. ठीक आहे, कारण की हा जो मायनस आहे हा जो अपॉन मध्ये मायनस आहे हा एकट्याचा नसून या दोघाचा पण मायनस होणार आहे, तो म्हणजे मायनस इज इक्वल टू 13 अपॉन 6 असं पण लिहिता येते. त्यानंतर ही व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे दुसऱ्या पेजवर, म्हणून इथं दिसत आहे. हा ॲज इट इज राहणार आहे, तो इक्वेशन नंबर दिला होता तो. त्यानंतर तिथे वायची व्हॅल्यू ही 0 दिलेली होती, त्यामुळे सबस्टिट्यूट वायची व्हॅल्यू 0 इन इक्वेशन नंबर. कोणत्या इक्वेशनमध्ये? या इक्वेशनमध्ये. ही सुद्धा व्हॅल्यू गिवन आहे. ठीक आहे, त्यानंतर इक्वेशन ॲज इट इज राहील. आपल्याला इथं एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. का बरं? वायची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे 2x ॲज इट इज मायनस ॲज इट इज 6 ॲज इट इज. वायची व्हॅल्यू आपल्याकडे 0 आहे, त्यामुळे वाय हा इथं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, त्यामुळे 6 ब्रॅकेट 0 ब्रॅकेट म्हणजे मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 3. त्यानंतर 2x हा मायनस तो ॲज इट इज राहील, 6 इंटू 0 0 इज इक्वल टू 3. त्यानंतर 2x ॲज इट इज आहे इज इक्वल टू ॲज इट इज आहे 3 ॲज इट इज आहे. लेफ्ट हँड साईड 0 प्लस मायनसमध्ये आहे, तर राईट हँड साईड तो प्लसमध्ये जाणार. हे काही लिहिण्यासारखं नव्हतं, डायरेक्टही करू शकत होत्या, परंतु तुम्हा लोकांना समजण्यासाठी मी लिहिलेलं आहे. ठीक आहे, इज इक्वल टू 2x ॲज इट इज 3 ॲज इट इज 2x ॲज इट इज इक्वल टू ॲज इट इज 3 ॲज इट इज. त्यानंतर x इज इक्वल टू 3 ॲज इट इज. 2 इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये लेफ्ट हँड साईड, त्यामुळे राईट हँड साईड तो डिव्हिजनमध्ये जाणार. एक्सची व्हॅल्यू मिळाली 3/2. एक्सची व्हॅल्यू मिळाली होती 3/2, 0 ऑलरेडी होता, त्यामुळे इथं 3/2 0 हे एक्स आणि वायची व्हॅल्यू संपला. हा झाला कंप्लेंट द टेबल. क्वेश्चन नंबर 3, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. हा आपण जे चॅप्टर फर्स्टमध्ये जे 1.1 to 1.5 पर्यंत जे सॉल्व केलं एक्झॅक्टली त्याच्यासारखंच आहे, फक्त इथं ग्राफिकली शो करणे आहे. ठीक आहे, ग्राफिकली शो केल्यानंतर समोर काय होणार आहे ते मी सांगतो. ठीक आहे, पण सोडून झाल्यानंतर सांगेल. हे आपल्याकडे 5 क्वेश्चन आहे. 5 क्वेश्चन पैकी पहिला क्वेश्चन घेत आहे मी 2x plus 3y इज इक्वल टू 10, इक्वेशन नंबर फर्स्ट. x minus y इज इक्वल टू 1, इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, समोरच्या पेजवर. हे आपल्याला कशासाठी घेणे आहे? हे आपल्याला 2 बॉक्स बनवणे आहे. 2 इक्वेशनचे 2 बॉक्स बनवणे. ते 2 इक्वेशनचे 2 बॉक्स यासाठी बनवणे कारण की आपल्याला व्हॅल्यू ग्राफिकली दाखवायची आहे. त्यामुळे ते सॉल्व केल्यानंतर प्रत्येक
सॉल्व मधलं ते आन्सर पाहत बसण्यापेक्षा एक डबा बनवून दिला, बॉक्स बनवला आणि त्या बॉक्स मधले पटापटा पटापटा चेक केले आणि पटापटा पटापटा ग्राफिकली दाखवले. त्यासाठी मी हे बॉक्स बनवलेले आहे. आणि या बॉक्समध्ये 1 2 3 4 बॉक्स रिकामे आहे. मिनिमम ग्राफिकली शो करायचं जर असेल तर मिनिमम 3 व्हेरिएबल, 1 2 3 मिनिमम 3 व्हॅल्यू पाहिजे. हे चौथी व्हॅल्यू काढली नाही काढली तरी काही प्रॉब्लेम नाही, मिनिमम 3 व्हॅल्यू पाहिजे. मॅक्झिमम तुम्ही किती काढू शकता, तुमची इच्छा. 5 2 4 काढा, 5 काढा, 6 काढा, 7 काढा, 8 काढा, 9 काढा, 10 काढा. एवढं काढण्यापेक्षा एवढा वेळ नाही आपल्याकडे, म्हणून आपण 3च काढायच्या. पण तुमची इच्छा, मी काही जबरदस्ती करत नाही. पण मिनिमम कम से कम 3 व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या, तरच ती लिनियर इक्वेशनची लाईन ग्राफवर ड्रॉ होते. ठीक आहे. इक्वेशन नंबर क्वेश्चन नंबर फर्स्ट म्हटलं 2x मायनस 2x प्लस 3y इज इक्वल टू 10. हा इक्वेशन नंबर फर्स्ट आहे. आणि x मायनस वाय इज इक्वल टू 1 इक्वेशन नंबर सेकंड आहे. दोन इक्वेशनचे दोन भाग. आपण पहिले हा इक्वेशन सॉल्व करू. 2x प्लस 3y इज इक्वल टू 12. हा इक्वेशन सॉल्व करत असताना तो ॲज इट इज राहील. ॲज इट इज राहिल्यानंतर इथे एकही व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याकडे नाही, तरी सुद्धा आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. जे आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये केलं तसंच सॉल्व करायचं. फरक एवढाच की तिथे ऑलरेडी एक व्हॅल्यू दिलेली होती, त्या व्हॅल्यू दिलेली नाही, त्यामुळे आपण ॲझ्युम करायचं. आपल्या बाबाची खेती कोणताही नंबर तुम्ही ॲझ्युम करू शकता. जरुरी नाही की आपल्या शाळेतले शिक्षक किंवा कोणताही ट्युटर जो आहे तो एक्स वाय ची व्हॅल्यू जे काही पकडते तेच व्हॅल्यू आपणही पकडायची, तरच आन्सर बरोबर येईल असं काही नाही. कोणतीही व्हॅल्यू तुम्ही ॲझ्युम करू शकता, कोणतीही चालते, काही प्रॉब्लेम नाही. पण आपल्याकडे ग्राफमध्ये एक छोटासा ग्राफ असते आपल्या पेजवर, त्यामुळे तिथे जास्त नंबर नसतात. खूपच खूप 5 6 7 8 9 10 पर्यंत नंबर असतात. त्यामुळे 1 ते 5 पर्यंत किंवा 10 पर्यंत, 1 ते 10 पर्यंतचेच नंबर पकडा, तर इझिली लवकर सॉल्व होईल आणि आन्सर सुद्धा लवकर मिळेल. बाय द वे तुम्ही कोणताही नंबर घेऊ शकता, पण तुमच्या ग्राफमध्ये तो नंबर दिसला पाहिजे. मग त्यासाठी छोट्या छोट्या नंबर घेतला तर गणितही इझी जाते आणि ग्राफमध्ये पण शो करता येते. ठीक आहे. तर त्यामुळे तिथं वेन एक्स इज इक्वल टू 0, वेन म्हणजे ॲझ्युम, लेट केला मी, लेट बी द एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे एक्सला मी 0 मानला. ठीक आहे. इथं जो आहे तिथं 0 आहे. या एक्सची व्हॅल्यू 0 आहे. मला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता दोन्ही व्हॅल्यू एका वेळेस ॲझ्युम करता येत नाही. कोणत्याही एका व्हेरिएबलची व्हॅल्यू ॲझ्युम करायची. मी इथे एक्स ॲझ्युम केला, तुमची इच्छा तुम्ही वाय पण ॲझ्युम करू शकत होता. वाय इज इक्वल टू 0 तुमची इच्छा, किंवा वाय इज इक्वल टू 1, एक्स इज इक्वल टू 1, कोणतीही व्हॅल्यू ठेवू शकता. फरक एवढा, एक्स एक्स पुट करा, एक्सची ॲझ्युम करा नाही तर वायची ॲझ्युम करा, तुमची इच्छा. ट्युटर नाही तर एक्सची व्हॅल्यू पहिले ॲझ्युम केली म्हणजे आपणही पहिले एक्सची व्हॅल्यूच ॲझ्युम करू असं काही नसते. ठीक आहे. सबस्टिट्यूशन किंवा पुट द व्हॅल्यू म्हणा किंवा प्लेस द व्हॅल्यू म्हणा. सबस्टिट्यूशन द व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू 0 इन इक्वेशन. कोणत्या? या इक्वेशनमध्ये जो आपला आहे 2x प्लस 3y इज इक्वल टू 12, या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू 0 हे सबस्टिट्यूट करायची आहे. इक्वेशन तो ॲज इट इज लिहूया. त्यानंतर 2 इंटू एक्स म्हणजे 2 इंटू एक्सची व्हॅल्यू 0 आहे, त्यामुळे 2 इंटू 0 प्लस 3y इज इक्वल टू 12 प्लस 3y इज इक्वल टू 12 ॲज इट इज राहील. त्यानंतर 2 इंटू 0 0 प्लस 3y इज इक्वल टू 12 प्लस 3y इज इक्वल टू 12 ॲज इट इज. त्यानंतर 3y इज इक्वल टू 12, हा जो 0 आहे हा इकडे मायनसमध्ये जरी गेला तर 12 मधून 0 गेले 12च राहणार आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 2 मध्ये जर मी ते 0 आणून दाखवलं होतं, सॉल्व्ह करून दाखवलं होतं, परंतु इथं दाखवलं नाही. ते लहान पुट्ट्याचं काम आहे, तुम्ही लहान नाही आता. त्यामुळे 3y इज इक्वल टू 12 ॲज इट इज 3y इज इक्वल टू 12. त्यानंतर y इज इक्वल टू 12 ॲज इट इज, y इज इक्वल टू 12 ॲज इट इज. 3y म्हणजेच 3 इंटू वाय. इकडं लेफ्ट हँड साईड तो मल्टिप्लिकेशन असल्यामुळे राईट हँड साईडला तो डिव्हिजनमध्ये जाणार. डिव्हिजनमध्ये गेल्यानंतर y इज इक्वल टू 3 4 जा 12, 3 4 जा 12, वायची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर आता बघा, एक्सची व्हॅल्यू 0 होती, एक्सची व्हॅल्यू 0 आपण ॲझ्युम केली. वायची व्हॅल्यू 4 मिळाली, तर 0 अपॉन 4. इथं पहिल्या बॉक्समध्ये 0, दुसऱ्या त्याचं व्हर्टिकलमध्येच 4. एक्स वायची व्हॅल्यू 0 0 कॉमा 4, संपला. परंतु तरी सुद्धा ही झाली एक स्टेप. मी तुम्हाला दुसरी एक स्टेप सांगणार आहे, ती की जे की
गुगल शो करत आहे, बाकीचे ट्विटर शो करत आहे, यूट्यूबवरचे दुसरे चॅनलवाले शो करत आहे शिकवत असताना, ती सुद्धा मेथड मी सांगत आहे इथं. ठीक आहे, हे एकदम सोपी आणि सिम्पल मेथड आहे. या पद्धतीने सॉल्व्ह केलं तरी उत्तर चुकणार नाही आहे किंवा सोल्युशन चुकीचं नाही आहे. तरी सुद्धा मी दुसरी पण सांगते. दुसरी म्हणजे बघा, 2x+3y=10, 2x+3y=10. याच्यामध्ये काय करताय, कोणतीही व्हॅल्यू पुट न करता सर्वात पहिले वायला सेपरेट काढत आहे, सिंगल पाडत आहे. त्याला वायला सिंगल पाडण्यासाठी वाय ॲज इट इज राहणार आहे, वाय ॲज इट इज राहील. आता म्हणजे स्टेप बाय स्टेप सांगतो, आणि डायरेक्टली होऊ शकत होता. 3y ॲज इट इज ठेवला, =12 ॲज इट इज ठेवला. फक्त 2x जो आहे तो लेफ्ट हँड साईड प्लसमध्ये होता, तो राईट हँड साईड -2x झाला बस. त्यानंतर y ॲज इट इज ठेवला, +212, y =12 ॲज इट इज ठेवला, -2x ॲज इट इज ठेवला. फक्त 3y म्हणजे 3 × y लेफ्ट हँड साईड तो मल्टिप्लिकेशनमध्ये होता, तर राईट हँड साईड तो डिव्हिजनमध्ये आला. बस एवढंच झाला. म्हणजे वायला सेपरेट काढलं. वायची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, y=12 -2x/3 ही वायची व्हॅल्यू झाली. परंतु आपल्याला डिजिट पाहिजे, हे एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही आहे, रिअल नंबर नाही आहे. आपल्याला वायची व्हॅल्यू म्हणजे कोणत्याही व्हेरिएबलची व्हॅल्यू काढण्यासाठी रिअल नंबर पाहिजे. हा रिअल नंबर नाही आहे, तर त्यासाठी म्हणजे सेपरेट तर काढला गेला, त्यानंतर सुद्धा तेच केलं जे मी इकडे केलेलं आहे. वेन x=0, x=0 म्हणा, y=0 म्हणा, x=1 2 3 4 म्हणा, y=1 2 3 4 म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. वेन x=10 घेतल्यानंतर ही जी आपल्याला वायची व्हॅल्यू मिळाली होती, ही y=12 -2x/3, ती ॲज इट इज लिहिणे, ती ॲज इट इज. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू पुट करणे फक्त. त्यामुळे y=12 -2 × x म्हणजे 2 × 0, एक्सची व्हॅल्यू 0 आहे ना, अपॉन 3. त्यानंतर अपॉन 3 झाल्यानंतर याचं सिम्प्लिफिकेशन केला. इथं काय केलं, सिम्प्लिफिकेशन. -12 -2 × 0 0, तर 12 -0 अपॉन 3. त्यानंतर 3 1 3, 3 4 12, y=4. इथं पण y=4 आहे, इथं पण y=4 आहे. हे तुम्हाला ही स्टेप सोपी वाटत असेल, ही मेथड सोपी वाटत असेल, तर तुम्ही या मेथडनं करा. या मेथडनं सोपी वाटत असेल तर या मेथडनं करा. मला तर सर्वात पहिली मेथडच खूप इझी वाटते, बाकी तुमची इच्छा, मी दोन्ही सांगितलेली आहे. आता हा झाला, या एक्सची आणि या वायची व्हॅल्यू मिळाली. आता हा इक्वेशन सॉल्व्ह करून बघू. ठीक आहे, x - y फर्स्ट ॲज इट इज लिहिला. इथं सुद्धा एक व्हेरिएबलची व्हॅल्यू ॲझ्युम करायची, एक्सची करा नंतर वायची करा. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. वेन x=0, मी 0 ठेवला, तुम्ही 1 2 3 4 कितीही ठेवू शकता. सबस्टिट्यूशन इन इक्वेशन x - y फर्स्ट, या इक्वेशनमध्ये ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. ठीक आहे, त्यानंतर x - y 1, एक्सची व्हॅल्यू आपण 0 पकडलेली आहे, एक्सची व्हॅल्यू आपण 0 मानली, त्यामुळे या एक्सच्या ठिकाणी 0 लिहिण्यात येईल. -y, बाकी सर्व ॲज इट इज आहे, =1. त्यानंतर -y=1, हा इकडं लेफ्ट हँड साईड प्लसमध्ये 0 असल्यामुळे राईट हँड साईड -0 होणार आहे, तर 1 - 0 1च होते, त्यामुळे मी काही ते स्टेप लिहिलेली नाही. ठीक आहे, त्यानंतर मला जी व्हेरिएबलची व्हॅल्यू पाहिजे ती पॉझिटिव्ह व्हेरिएबलची व्हॅल्यू पाहिजे, कारण की माझ्याकडे जे सर्व व्हेरिएबल हे पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे मला पॉझिटिव्ह व्हेरिएबलची व्हॅल्यू पाहिजे, पण इथं निगेटिव्ह व्हेरिएबल आला. त्यामुळे याला पॉझिटिव्ह करण्यासाठी लेफ्ट हँड साईड जो मायनस आहे त्याला मी राईट हँड साईड टाकणार, y=-1 होणार. ठीक आहे, वायची व्हॅल्यू मिळाली. एक्सची व्हॅल्यू 0 अजून गेली होती, वायची व्हॅल्यू -1 आहे, 0, -1 संपला. ठीक आहे, इथे सुद्धा ही दुसरी मेथड मी दिलेली आहे. इथे सुद्धा काय केलं, वाय जो आहे त्या वायला सेपरेट काढला. आधी वायला सेपरेट काढलं, इथे डायरेक्ट मेथड दिसत आहे. हा जो इक्वेशन आहे, या इक्वेशनला काय केलं, थांबा मी ड्रॉ करून दाखवते. हा जो आहे इथं इथं काय केला, हा जो आहे बघा, हा इक्वेशन जो आहे
एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. इथं काय करायचं, हा वाय मायनसमध्ये आहे शेवटी, मायनस वाय इज इक्वल टू ॲज इट इज लिहिण्यात आला 1. हा जो एक्स आहे इकडे तो प्लसमध्ये आहे लेफ्ट हँड साईड, त्यामुळे तो राईट हँड साईड मायनस एक्स होणार आहे. ठीक आहे, मायनस एक्स झाल्यानंतर इज इक्वल टू मला पॉझिटिव्ह व्हेरिएबलची व्हॅल्यू पाहिजे होती, त्यामुळे हा वाय इथंच राहणार. हा जो आहे लेफ्ट हँड साईड मायनस, तो राईट हँड साईड मायनस गेल्यानंतर -1 अपॉन मायनस एक्स होईल. ठीक आहे, हा झाल्यानंतर वायची एक्सची व्हॅल्यू आपण झिरो मानली, त्यामुळे वाय तर आरामातच मिळते. तेच मी इथे लिहिलं आहे, वाय इज इक्वल टू -1 मायनस एक्स, वाय इज इक्वल टू मायनस एक्स -1 सॉरी मायनस एक्स. ठीक आहे, आता समोर सॉल्व करूया. त्यानंतर y इज इक्वल टू वेन x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू -1 -0. तर एक्सची व्हॅल्यू 0 आहे, 0 पुट केली, y इज इक्वल टू -1. बरोबर आहे, कारण बघा मायनस मायनस प्लस, त्यामुळे 0 आणि 1 प्लस 0 एकच होणार आहे. तरी ग्रेटर साईन मायनस, त्यामुळे -1 होणार आहे. ठीक आहे, आता बघा, आता हा बॉक्स भरूया. ठीक आहे, 0 अजून गेला होता, 0 गेला, वायची व्हॅल्यू इथे 4 मिळाली, वायची व्हॅल्यू 4, एक्सची व्हॅल्यू 0, वायची व्हॅल्यू 4, 0 4. त्याच पद्धतीने इकडे सुद्धा एक्सची व्हॅल्यू 0 अजून गेली, इथं 0 आला, वायची व्हॅल्यू -1 आली, -1, 0 -1, संपला. समजली इथपर्यंत? नेक्स्ट पेज. व्हेरिएबलची जी व्हॅल्यू तुम्ही लोक ॲझ्युम करता, ती व्हॅल्यू जर तुम्ही दुसरी ॲझ्युम केली तर आन्सरसुद्धा बदलत असतो. ग्राफिकली शो करणार आपल्याला मॅक्झिमम 3 व्हॅल्यू काढायच्या होत्या, आपली एक व्हॅल्यू निघलेली आहे. आता आपण दुसरी व्हॅल्यू काढू, पण मी या दुसऱ्या याच्यामध्ये इझिली मेथडमध्ये काढणार आहे, जे मी पहिले सॉल्व केली होती त्याच्यामध्ये. तुम्हाला दुसरी मेथड आवडली असेल तर ते तुम्ही स्वतः सॉल्व करा, आणि कमेंट बॉक्समध्ये वाटल्यास जर चुकलं तर ती फोटो कमेंट करा, काय कुठं चुकले काय चुकले मी बघून घेईन आणि मी रिप्लाय देईन. ठीक आहे, 2x + 3y = 12 हा आपला इक्वेशन होता. त्यामध्ये वेन y = 0, मगाशी मी y = 2, मगाशी x = 0 मानला होता. प्रत्येक ठिकाणी x मानलं तर तुम्हाला कन्फ्युजन येईल की एक्सलाच का बरं मानत आहे, म्हणून मी याच्यामध्ये वायची व्हॅल्यू ॲझ्युम केली. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही एक्सला ॲझ्युम करा नाही तर वायला ॲझ्युम करा. 0 घ्या, 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पण जेवढा कमी संख्या घ्या तेवढा इझिली गणित होते आणि आपल्या ग्राफमध्ये सुद्धा शो करण्यात मजा येते. ठीक आहे, त्यानंतर y = 2 ठेवलं, इक्वेशन ॲज इट इज लिहिला, 2x + 3y, वायची व्हॅल्यू 2 असल्यामुळे वायला हटवलं, तिथे मल्टिप्लिकेशनमध्ये 2 टाकलं, इज इक्वल टू 12 ॲज इट इज आहे. ठीक आहे, त्यानंतर 2x + 3 2 6 इज इक्वल टू 12 ॲज इट इज. त्यानंतर 2x इज इक्वल टू 12 ॲज इट इज आहे. लेफ्ट हँड साईड हे 6 प्लसमध्ये होते, राईट हँड साईड तो मायनसमध्ये जाणार. बरोबर, पण एक तुम्हाला लोकांना एक प्रश्न पडत असेल की यार 2x + 6 आहे, तर तुम्ही 6लाच का बरं केलं राईट हँड साईड टाकल्या जाते, किंवा लेफ्ट हँड साईडच्या राईट हँड साईड, राईट हँड साईडच्या लेफ्ट हँड साईड, मग इंटूचा डिव्हिजनमध्ये, डिव्हिजनचा इंटूमध्ये, यालाच का बरं 2x का बरं नाही? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण असं आहे बघा, 2 × x म्हणजे हा 2 जो आहे हा डिजिट आहे आणि x जो आहे हा अल्फाबेट आहे. म्हणजे हे 2x हे दोघंच्या दोघंही दुसऱ्या जातीचे आहे, त्यामुळे याचा सोंग काही जमत नाही. आणि हे 12 डिजिटच आहे आणि हे 6 डिजिटच आहे, त्यामुळे हे डिजिट आहे हे डिजिट आहे, हे दोघंही फॉर एक्झाम्पल हे दोघं पण एकाच जातीचे आहे. हे एकाच जातीचे असल्यामुळे याच्या शुभमंगलम सावधान लग्न होऊ शकते. म्हणून 2x हा दुसऱ्या जातीचा आहे, त्याला तिथंच ठेवायचं, इज इक्वल टू 12x + 12. हे 12 आणि हे 6 हे दोघं एकाच जातीचे असल्यामुळे याच्या दोघांचं लग्न होऊ शकते. म्हणून त्यांना लेफ्ट हँड साईडच्या राईट, राईटच्या लेफ्ट असं केलं, अपॉनचं मल्टिप्लिकेशनचं अपॉन असं केलं जाते, कारण की हे दोघं एकाच जातीचे आहे, दोघांचं लग्न होऊ शकते. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे, ते याचं काहीतरी जुगाड होऊ शकते. म्हणून ह्या नंबरला लेफ्ट हँड साईड ते राईट हँड साईड लेफ्ट हँड साईड टाकलं जाते. समजलं? त्यानंतर 2x इज इक्वल टू 12 - 6 इज इक्वल टू 6. ग्रेटर नंबर 12 प्लसमध्ये आहे, त्यामुळे इथं याला उत्तर प्लसच येणार आहे.
त्यानंतर एक्स ॲज इट इज एक्स इज इक्वल टू 6 ॲज इट इज. इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये 2 आहे, तिकडं रो डिव्हिजनमध्ये जाणार. ठीक आहे. आता म्हणाल की हा तर दुसऱ्या जातीचा होता, आता कसं काय याची जात बदलली? कारण की ह्या 2 ना एक्सला धोका देण्यात आला. ह्या 2 ने या एक्सला धोका दिला आणि ह्या एक्सने 2 ला सोडलं आणि 6 जवळ आला. असं झालं ते. धोकेबाज आहे हे 2, धोकेबाज आहे. ठीक आहे. 2 इज इक्वल मग एक्स ॲज इट इज 3 इज इक्वल टू ॲज इट इज 2 6 जा 2 3 जा 6. त्यामुळे आपण 6ला जे 2 ने डिवाइड केलं तर आन्सर 3 येते. एक व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर दुसरी व्हॅल्यू काढू अजून. वेन एक्स इज इक्वल टू वेन वाय इज इक्वल टू 6. आता आपण वायला 6 ॲझ्युम केलं. एक्सला करू शकता, वायला करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. इक्वेशन ॲज इट इज लिहिण्यात आलं. इक्वेशन ॲज इट इज झाल्यानंतर वायची व्हॅल्यू 6 आहे, त्यामुळे 2x प्लस 3 ॲज इट इज. इंटूमध्ये वाय होतं, त्यामुळे इंटू 6 इज इक्वल टू 12. समजलं. त्यानंतर 2x प्लस 6 3 जा 18 इज इक्वल टू 12 ॲज इट इज. फक्त या 6 इंटू 3 यालाच सिम्प्लिफाय केलं, बाकी सर्व ॲज इट इज आहे. त्यानंतर 2x इज इक्वल टू 12 ॲज इट इज आहे. आता सांगितलं 18 डिजिट आहे, 12 डिजिट आहे, ह्या दोघांचं काहीतरी होऊ शकते. हे दोघं जवळ आले 2 12 मायनस 18. मायनस का बरं झाला? लेफ्ट हँड साईड तो प्लसमध्ये होता, म्हणून राईट हँड साईड तो लेफ्ट झाला, मायनस झाला. ठीक आहे. 2x इज इक्वल टू 12 18 मायनस 6 18 मायनस 12 इज इक्वल टू 6. ग्रेटर साईन 18चा मायनसमध्ये असल्यामुळे आन्सरला पण मायनस येणार. ठीक आहे. एक्स इज इक्वल टू मायनस 6 अपॉन 12, दोघे बास 2, त्यामुळे डिव्हिजनमध्ये गेला. ठीक आहे. एक्स इज इक्वल टू 2 1 जा 2 2 3 जा 6. तर आन्सर इन प्लस मायनस -3. एक्स इज इक्वल टू -3. समजली इथपर्यंत? ही व्हॅल्यू या बॉक्समध्ये पुट करणे. हा बॉक्स मी सहजच घेतला आहे. मग बाकीचं मग मी चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करून दाखवतो. हा बॉक्स काय हातात मी भरत नाही. ही माझी इझिली मेथड होती. तुम्हाला लोकांना दुसऱ्या मेथडनं सॉल्व्ह करायचं असेल, ती मेथड सुद्धा मी सांगितलेली आहे, तुम्ही त्याच्यानं सुद्धा सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. दुसरं इक्वेशन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 वेन वाय इज इक्वल टू 3. हा ॲज इट इज लिहिला. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 जो आहे तो एक्स मायनस 3. वायची व्हॅल्यू 3 असल्यामुळे 3 इज इक्वल टू 1. एक्स ॲज इट इज वाय ॲज इट इज 1 प्लस 3. प्लस 3 कसं, लेफ्ट हँड साईड तो -3 होता, राईट हँड साईड तो +3 झाला. एक्स इज इक्वल टू 3 + 1 4. संपला. दुसरी व्हॅल्यू वेन एक्स इज इक्वल टू 5. एक्सची व्हॅल्यू आपण 5 मानली. आता इथं वायची व्हॅल्यू मानत होतो, म्हणून मी आता एक्स घेतला. ठीक आहे. कधी एक्सची कधी वायची घ्यायची, काही प्रॉब्लेम नाही. एक्स इज इक्वल टू 5. इक्वेशन ॲज इट इज. एक्सची व्हॅल्यू 5 आहे, मायनस ॲज इट इज, बाकी सर्व ॲज इट इज. त्यानंतर मायनस वाय इज इक्वल टू 1. लेफ्ट हँड साईड तो प्लसमध्ये होता, राईट हँड साईड तो मायनस होणार, -5. त्यानंतर मायनस वाय इज इक्वल टू 5 मधून 1 गेला, 4 राहिले, ग्रेटर साईन नंबर -4 येईल. पण मला पॉझिटिव्ह व्हेरिएबलची माहिती पाहिजे, त्यामुळे लेफ्ट हँड साईडचा मायनस आम्ही राईट हँड साईडला टाकणार. वाय इज इक्वल टू 4. का बरं 4? लेफ्ट हँड साईडचा जो मायनस होता तो राईट हँड साईड गेल्यानंतर ते मायनस मायनस प्लस झालं ना, मायनस इंटू मायनस प्लस, म्हणून त्या आन्सरला प्लस आला. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? आता बघा बॉक्स भरूया. एक्स वाय हा ठीक. आपण व्हॅल्यू पहिल्या पेजवर काढलेली आहे. वाय 0, एक्सला आपण 0 अजून केलं होतं, वायची व्हॅल्यू 4 आली होती. ठीक आहे. 0 4. आता बघा इथं आपण एक्सची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू 2 अजून केली आहे, त्यामुळे इथं 2 येणार. आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळाली, त्यामुळे इथं 3. त्यामुळे इथं 3 आणि इथं 2. 3 2 बरोबर आहे. त्याच पद्धतीने हां वाय इज इक्वल टू आपण 6 अजूम केला तर इथं 6 येणार आणि त्याची आन्सर आली -3. त्यामुळे इथं येईल -3 6 -3, 6. समजलं. सिमिलरली इथं सुद्धा या इक्वेशनचे पण आपण 3 व्हॅल्यू काढल्या ना. तर एक्स वाय याचं सुद्धा तिकडे आपण एक्सला 0 मानला होता आणि वायची व्हॅल्यू किती आली ती -1 आली ती. ठीक आहे. 0 -1. त्यानंतर काय आता इकडे बघा, आपण इथून ॲझ्युम केलं y 3
त्यामुळे इथं 3 येणार आणि एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट झाली 4, त्यामुळे 4/3. सिमिलरली एक्सची व्हॅल्यू 5 अजून केली, त्यामुळे इथं 5 येणार. वायची व्हॅल्यू मिळाली 4, फाइंड आउट केल्यावर इथं 4 येणार. ठीक आहे, मिळालं. आता आपल्याला हे सर्व सॉल्व्ह करून झाल्यानंतर ओरिजिनल व्हॅल्यू रिअल नंबर मिळाले. आता आपल्याला ग्राफिकली म्हटलं तर ग्राफवर शो करायचं आहे. ग्राफवर शो करण्यासाठी ग्राफ ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करतो त्यावेळेस ग्राफवर स्केल लिहिणं खूप गरजेचं आहे. याच्यावरती 1 मार्क असतो. ठीक आहे, हे स्केल जर तुम्ही विसरले तर 1 मार्क मायनस झाला समजायचं. म्हणून स्केल लिहिणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता हे डबे तेच आहे जे मी आताच पेजवर तिकडे लिहिले होते, फक्त इथं पटापटा करण्यासाठी मी इकडं आणलेलं आहे. इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड. ठीक आहे, पहिले आपण इक्वेशन नंबर फर्स्ट हे लाईन ड्रॉ करून टाकू. आपला चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन, त्यामुळे आपली लाईन हे लिनियर म्हणजे स्ट्रेट आल्या पाहिजे तर तो बरोबर आहे. जर लाईन स्ट्रेट नाही आली तर आपलं कुठेतरी गडबड आहे. ठीक आहे, 2x + 3y = 12 या इक्वेशनची मी पहिली लाईन ड्रॉ करणार आहे. त्यामुळे x 0 आहे आणि y 4 आहे. दोघे पॉझिटिव्ह आहे. x पॉझिटिव्ह 0, 0 हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही नसतं, तो 0 असतो. y = +4 आहे. तर x ॲक्सिस आणि हा y ॲक्सिस हे जे दोन ॲक्सिस आहे म्हणजे हेच व्हेरिएबल आहे. ठीक आहे, x 0 आहे, इथं 0 आहे. ठीक आहे, त्यानंतर y हा +4 आहे, 4 इकडे पण आहे. पाय बघ, 4 इकडे पण आहे, 4 इकडे पण आहे, 4 इकडे पण आहे, 4 इकडे पण आहे. चारही कोणत्या 4 आहे, परंतु 2 कोणत्याचे 4 तो मायनसमध्ये आहे, याशी काही घेणं देणं नाही. पण 2 ठिकाणी जे आहे दोन्ही 4 पॉझिटिव्ह आहे. घ्यायचा कोणता? याने काय म्हटलं y = 4 आहे. y ॲक्सिस वर जायचं. आपण y ॲक्सिस यावरचा 4 घ्यायचा. x ॲक्सिस 0 होता, y ॲक्सिस 4, म्हणजे ते हा इथे एक पॉईंट तयार झाला. बघा, त्यानंतर y = 3 + 3, हा y = 3 आणि y x बघा सॉरी x = 3, x = 3 आणि y = 2. x = 3, y = 2. ठीक आहे, हे इकडून अशी लाईन आली आणि हे अशी लाईन गेली तर हा इथं पॉईंट तयार होते दोन्ही नंबरचा, म्हणून हा एक पॉईंट तयार झाला. त्यानंतर x = -3, हे बघा -3, y = +6, -3 + 6, हा इथं पॉईंट तयार झाला. ठीक आहे, 3 मिळाले. हा एक पॉईंट आहे. आता आपल्याकडे हा एक पॉईंट, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, 3 पॉईंट आहे. ह्या तीनही पॉईंटवरून एक स्ट्रेट लाईन काढायची. जर ते स्ट्रेट आली तर बरोबर आहे, नाही आली तर चुकीचं आहे. स्ट्रेट लाईन काढली, ती स्ट्रेट लाईन वाटते जेवढी लंबी काढायची, ते फक्त जेवढे पॉईंट आहे ते पॉईंट पर्यंतच काढायचं नाही, कारण की आपल्याला इंटरसेक्ट लाईन करायची आहे दुसऱ्या इक्वेशनची. ते का बरं इंटरसेक्ट होते, त्या इंटरसेक्टचा अर्थ काय ते मी सांगतो थोड्या वेळातच. त्या दुसऱ्या इक्वेशनची लाईन ड्रॉ झाल्यावर मी सांगतो. ठीक आहे, जेव्हा इंटरसेक्ट होईल तेव्हा सांगेन. त्यानंतर हा झाला. त्यानंतर हे जे पॉईंट आहे या पॉईंटचे त्या पॉईंटची व्हेरिएबल लिहून टाकायचे, कोएफिशियंट लिहून टाकायचा. ठीक आहे, जसं आता हा पॉईंट मिळाला, हा किती होता? -3 6 होता. बघा -3 6 होता. बघा एक पॉईंट लक्षात ठेवा, -3 6च होणार आहे, 6 -3 होणार नाही. हा नंबर इकडे हा 6 -3 असं जर लिहितो म्हटलं तरी माझं बरोबरच राहणार, असं होत नाही. कधी पण या पद्धतीने लिहायचं, व्हर्टिकली लिहायचं काम पडलं तर सर्वात आधी x ची व्हॅल्यू लिहायची, त्याच्यानंतर y ची व्हॅल्यू लिहायची. ठीक आहे, x y x नाही लिहायचं, x y लिहायचं. जर तुम्ही y x लिहिलं तर 6 -3 केलं तर तो बोर्डवाला जो किंवा जो कोणी चेकर आहे तो चेकर काय समजणार माहिती आहे का, याने x ची व्हॅल्यू म्हणजे यानं आधी 6 लिहिला, याच्या अर्थ x ची व्हॅल्यू यानं 6 लिहिलेली आहे, त्यामुळे तो गणित चुकीचा झाला. म्हणून आधी x नंतर y. ठीक आहे, हा पॉईंट पकडा. या पॉईंटचं काय होतं? 0 x ॲक्सिस, 4 y ॲक्सिस, त्यामुळे 0 y 0 4, 0 4. दुसरा आहे 3 2 3 2. ठीक आहे, हे x ॲक्सिस 3, y ॲक्सिस 2. समजलं इथपर्यंत? इक्वेशन नंबर सेकंडचे पॉईंट आता आपण ग्राफिकली शो करूया.
0 -1 एक्स ॲक्सिस 0 आहे, वाय ॲक्सिस -1 आहे, वाय ॲक्सिस हा इकडे पण वाय ॲक्सिस आहे, इकडे पण वाय ॲक्सिस आहे, हा 1 आहे, -1 आहे, एक पॉईंट झाला. दुसरा पॉईंट आहे एक्स +4 आहे आणि वाय +3 आहे, एक्स +4 आणि वाय +3 म्हणजे इथं पॉईंट येईल. तिसरा आहे +5 +4, एक्स ॲक्सिस +5, वाय ॲक्सिस +4, तो इथं पॉईंट येणार. आता इथून लाईन ड्रॉ करायची, हे तिन्ही पॉईंट जोडायचे. जर ती लाईन स्ट्रेट आली तर ठीक, नाही तर खतम. आली. आता लाईन स्ट्रेट आहे की नाही आहे, तुम्ही मला तिथं तुमच्या पॉईंटच्या बाहेर तर लाईन जात आहे. अरे ते पॉईंट जे आहे ते माझे छोटे मोठे झालेले आहे. शेवटी लाईन स्ट्रेट आहे की नाही कसं करायचं, हा एक स्क्वेअर आहे, या स्क्वेअरचा कोणता या स्क्वेअरवर आला, या स्क्वेअरचा कोणता या स्क्वेअरवर आला, या स्क्वेअरचा कोणता या स्क्वेअरवर आला, बरोबर कोणत्याने गेली नाही. तसंच इथं पण कोणत्याने गेली. ठीक आहे. हा इथं कोणता बिघडला, हा ग्राफच थोडासा डाऊन आहे. ठीक आहे. लाईन स्ट्रेट आहे शेवटी. तुम्ही ज्यावेळेस स्वतःच्या ग्राफवर काढा तेव्हा तुम्हाला समजेल. हा स्क्वेअर थोडी आहे, हा तर रेक्टँगल दिसत आहे. ग्राफमध्ये जे काही बॉक्स असतात ते स्क्वेअरमध्ये असतात. मी इथं याला झूम जास्त गेलो त्यामुळे हे रेक्टँगल झालेले आहेत. एक्झॅक्टली स्क्वेअर नाही, त्यामुळे इथं थोडं गडबड आहे. काही प्रॉब्लेम होत नाही. तुम्ही तुमच्या ग्राफवर हेच पॉईंट ड्रॉ करून बघा, समजून येईल. त्यानंतर याचे सुद्धा पॉईंट लिहायचे. 0 -1 0 -1, 4 + 3 4 + 3, पुढे ग्राफ आहे 5 + 4, इथं 5 + 4 आला, +5 + 4, दुसरा आहे +3 +4 +3. आता सांगितलं आधी एक्सची व्हॅल्यू वाय, एक्स वाय एक्स वाय एक्स वाय एक्स वाय एक्स वाय. ठीक आहे. स्केल कशी लिहायची, स्केल बद्दल माहिती आहे का तुम्हाला लोकांना, स्केल कशी लिहिली जाते. ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर 1 पॉईंट. हा एक्स एक्स आहे, इकडं पण एक्स आहे, इकडं पण एक्स आहे, पुरीच्या पूर्ण लाईनच एक्स एक्सिसची आहे. 1 सेंटीमीटर मध्ये 1 युनिट म्हणजे काय, हा प्रत्येक स्क्वेअर मध्ये जो असतो, या स्क्वेअर मध्ये जो गॅप असतो तो 1 सेंटीमीटरचा असतो. ठीक आहे. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल का नाही आम्हाला दूर दूर लिहायचं, तर इथं 1 लिहिलं तर इथं 2 लिहित असाल तुम्ही, एवढी गॅप जर सुटत असेल तर या स्केलवर दाखवायचं, काही प्रॉब्लेम नाही, करता येते तसं. फक्त स्केलवर दाखवायचं की मग हे 2 सेंटीमीटर होईल, म्हणून इथे लिहायचं 2 सेंटीमीटर 1 युनिट असं लिहायचं. जर तुम्ही 3 इथं एक्स आणि इथं जर 2 लिहित असेल मग लिहायचं 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 1 युनिट. तुम्ही जेवढ्या दूर पॉईंट लिहाल तेवढे तेच इथं शो करणे आहे, दुसरं काही शो करणे नाही. समजलं. जर प्रत्येक स्क्वेअरच्या पॉईंटवर जर घेतलं तर 1 सेंटीमीटरचा असते, तो 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट. ठीक आहे. या पद्धतीने लिहिणे. समजलं. तसंच वाय ॲक्सिस वर आहे, हा वाय ॲक्सिसची लाईन आहे पूर्ण, त्याच पद्धतीने तिथं पण लिहिणे आहे. हे असते स्केल, हे महत्वाचे 1 मार्काचे असते. हे ड्रॉ झाल्यानंतर आता काय करणे, संपलं. हे ड्रॉ झाल्यानंतर ही जी लाईन होती पहिली ड्रॉ केली ती आपली 2x + 3y = 12 या व्हेरिएबलची होती, म्हणून तो ॲज इट लिहायचा. ही जी लाईन आहे हे कोणाची आहे, x - y = 1 ची आहे, म्हणून इथे लिहायचं x - y = 1. आता बघा, आपल्याला इंटरसेक्ट झाल्यानंतर हा जो पॉईंट मिळाला, हा पॉईंट का बरं मिळाला, हे कशासाठी इंटरसेक्ट केल्यानंतर हा पॉईंटचं कोणतं काम आहे. या पॉईंटचं काम म्हणजे असं आहे, हे लाईन जे ड्रॉ केल्यानंतर हा जिथं कुठे इंटरसेक्ट होत असेल ते पॉईंट जे आहे ते पॉईंट म्हणजे आपल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू. आपण इक्वेशन नंबर फर्स्ट, हा एक इक्वेशन आहे आपल्याजवळ 2x + 3y = 12, हा एक इक्वेशन आहे x - y = 1. इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड आपण असं म्हणू शकतो. इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड झाल्यानंतर ज्या वेळेस आपण 1.1 मध्ये म्हणा, म्हणजे इलिमिनेशन मेथडने ज्यावेळेस सॉल्व्ह केली होती त्यावेळेस आपण काय करत होतो, व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करत होतो. हा म्हणजे हा एक एक्स आहे, हा एक एक्स आहे, दोन्ही एक्सची व्हॅल्यू कॉमन काढत होतो, या दोन्ही वायची व्हॅल्यू कॉमन काढत होतो. पण ते इलिमिनेशन मेथडने काढत होतो. इथे तसं न करता तेव्हा पण आपल्याला एक्स वायची व्हॅल्यू मिळत होती. त्याच एक्स वायची व्हॅल्यू म्हणजे हे होणार आहे, इथं x3 झाला, इथं y2 झाला, इथं पण x3 आहे, इथं पण y2 आहे. हे इंटरसेक्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे व्हेरिएबलची ओरिजिनल व्हॅल्यू, ओरिजिनल व्हॅल्यू झाली. प्रूफ करून दाखवू का, बघा. सपोज हा इझीवाला घेतो आधी. सपोज x - y =
1. ठीक आहे. हा हे एक्सची व्हॅल्यू आहे, ही वायची व्हॅल्यू आहे. एक्सची व्हॅल्यू किती आहे 3 मायनस वायची व्हॅल्यू किती आहे 2 इज इक्वल टू 3 मधून 3 मायनस 2 इज इक्वल टू 1 किंवा असे सॉल्व केलं 1 इज इक्वल टू 1. लेफ्ट साईड अँड राईट साईड इक्वल येत असेल म्हणजे लाईन स्ट्रेट आहे. बरोबर आहे. हा जो पॉईंट आहे हा याच व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे, या व्हेरिएबलची. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल प्रूव्ह करून दाखवू का? लंबा गणित. ठीक आहे. 2x प्लस 3y इज इक्वल टू 12 इज इक्वल टू 12. आता इथं जरी आपण करतो म्हटलं, हा आपल्याला त्यावेळेस आपण गणित सॉल्व्ह केल्यानंतर आपलं गणित चुकीचं आहे का बरोबर आहे म्हणून या पद्धतीनं व्हेरीफाय करायचं. ठीक आहे. म्हणजे 1.1 पासून 1.5 पर्यंत सर्वच किंवा प्रॉब्लेम सेट नंबर 1 पूर्ण या पद्धतीने व्हेरीफाय करायचं. हे 2 आहे इंटू एक्सची व्हॅल्यू किती मिळाली होती 3 ना. हे का बघ ना, एक्सची व्हॅल्यू 3 आहे त्यामुळे इथं 3 हा इंटू आहे बरं, प्लस दिसत आहे पण इंटू आहे, प्लस 3 इंटू बायची व्हॅल्यू किती आहे 2 आहे त्यामुळे इथं 2 इज इक्वल टू 12. ठीक आहे. आता माझे हँड रायटिंग कमी आहे ना, स्लो आहे, त्यामुळे मी हे 12 लिहिणार नाही. याच्यानंतर 3 2 जा 6 प्लस 3 2 जा 6. ठीक आहे. 6 प्लस 6 12. लेफ्ट हँड साईड पण 12 आला इज इक्वल टू राईट हँड साईड पण 12 आला. म्हणजे आपलं सिम्प्लिफिकेशन बरोबर आहे. ठीक आहे. समजलं हा पॉईंट, म्हणजे हे इंटरसेक्ट पॉईंटचं कोणतं काम आहे समजलं का आता तुम्हाला लोकांना? समजलं ना? बस नाही असे सॉल्व करणे होते. एका वाक्यात उत्तर पण असं या पद्धतीने लिहून टाकायचं. द 2 लाईन इंटरसेक्ट ॲट पॉईंट 3 and 2. 2 लाईन जे आहे ते इंटरसेक्ट झालेले आहे, छेदले आहेत 3 आणि 2 या पॉईंटला. त्यामध्ये x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू 2 आहे. त्यामध्ये जे इंटरसेक्ट पॉईंट झाले आहे त्या इंटरसेक्ट पॉईंट मध्ये 2 पॉईंट मिळाले आहे. त्या 2 पॉईंट पैकी 3 हे x ची व्हॅल्यू आहे, y हे 2 ची व्हॅल्यू आहे. बरोबर. त्यावर मी आधी सांगितलं होतं आधी x नंतर y येते. द सोल्युशन ऑफ द सायमल्टेनियस इक्वेशन 2x प्लस 3y इज इक्वल टू 12 अँड x मायनस 1 इज इक्वल टू 1. ह्या दोन इक्वेशनचा हा सोल्युशन आहे. ठीक आहे. 3 2 समज इथपर्यंत समजल्यानंतर समजतं बाकीचे जे आहेत क्वेश्चन नंबर 2 3 4 5 म्हणजे हे 4 प्रश्न जे आहेत ते 4 प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुम्ही याच मेथडने याच पद्धतीने ग्राफिकली शो करून सॉल्व करून बघा. प्रत्येक गणित जर मी सोडवून दिलं तर तुम्ही कधी प्रॅक्टिस करा, तुम्ही कधी शिकाल. त्यासाठी मी हे 4 गणित तुमच्यासाठी ठेवलं. काही प्रॉब्लेम आली, कुठं चुकलं, कुठं अटकलं, कुठं भटकलं तर तुम्ही लोक मला कमेंटमध्ये विचारू शकता. एक प्रॉब्लेम तुम्हाला अशी होईल इथं बघा, 2x 5x मायनस 6y प्लस 13 इज इक्वल टू 0. त्या 30ला राईट हँड साईड टाकायचं आहे, मायनस 30 येणार. 5x मायनस 6y इज इक्वल टू मायनस 30. हा ऑलरेडी जनरल फॉर्म मध्ये आहे. जनरल फॉर्म मध्ये एवढे पण आहेत, पण आपण ज्या जनरल फॉर्म मध्ये सॉल्व्ह करतो ax प्लस by इज इक्वल टू c मध्ये, त्या जनरल फॉर्म मध्ये हे नाही आहे. हा एक आहे. त्यामुळे तुम्हाला हे 4 पण राईट हँड साईड टाकणे आहे, 13 पण राईट हँड साईड टाकणे आहे, 20 पण राईट हँड साईड टाकणे आहे. हा हे 2 पण राईट हँड साईड टाकणे आहे. साईन चेंज होणार, मायनस आहे प्लस होणार, प्लस आहे मायनस होणार. हा ऑलरेडी आहेच, हा पण ऑलरेडी आहे, हा पण ऑलरेडी आहे. 5वा गणित इझी जाईल. बाकीचे तिघाचे एक एक 2 स्टेपा जास्त जमवणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर सुद्धा करा, त्यांना सुद्धा इझी लँग्वेजमध्ये समजू द्या. मेथड इझी वाटत आहे की इझी वाटत आहे की हार्ड वाटत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. बोलण्याची जी पद्धत आहे ते फास्टली आहे की स्लो आहे ते सुद्धा सांगा. आवाज क्लिअर येते की नाही ते सुद्धा सांगा.
माझा आवाज अटकतो हे मला सुद्धा माहिती आहे, तरी सुद्धा तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.